संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज। कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढणार की नाही या संदर्भात आली आहे सर्वात ताजी बातमी। होय शेतकरी मित्रांनो, नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात अगोदर तर सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या YouTube चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन आला असाल तर पहिल्यांदा आपण आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून दररोजचे कांद्याचे अपडेट, इतर पिकाचे अपडेट तुम्हाला घरबसल्या बघायला मिळेल। मित्रांनो, चला तर जास्त वेळ न लावता आपण आपल्या आजच्या ताज्या अपडेटला सुरुवात करूया। तत्पूर्वी आपल्याकडे किती कांदा आहे आणि आपण कांदा ठेवला की दिला 100% कमेंट करा। बातमी बघू आता। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्ण बातमी नक्कीच बघा। उत्पादकांसह निर्यातदार व्यापाऱ्यांचा आरोप, कांदा निर्यातीला दिलेली परवानगी निव्वळ धूळफेक। बातमीत काय सत्यता, नेमका आरोप का करतात व्यापारी, बघू आपण मित्रांनो सविस्तर। केंद्र सरकारने शनिवारी 27 परिपत्रक काढून 99,150 टन कांदा निर्यातीला दिलेली परवानगी शेतकरी व कांदा उत्पादकांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे। केंद्र सरकारने जुन्याच निर्णयाचे कांदा निर्यातीचे पत्रक नव्याने जारी केले आहे। प्रत्यक्षात 1 किलो ही कांद्याचा नव्या निर्यातीला परवानगी दिलेली नाही। सरकारला जर शेतकरी कांदा उत्पादकाची किंमत वाटत असेल तर तातडीने सरसकट लादलेली कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी संतप्त शेतकरी, कांदा उत्पादक आणि निर्यातदार व्यापाऱ्यांकडून केली जात आहे। आता केंद्र सरकारने शनिवारी परिपत्रक काढून याआधीच कांदा निर्यातीला दिलेल्या परवानगीनुसार पुन्हा तितक्याच 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। मात्र प्रत्यक्षात नव्याने 1 किलोही कांदा निर्यातीला परवानगी न दिल्याचा गंभीर आरोप हॉर्टिकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष अजित शाह यांनी केला आहे। मित्रांनो, केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे। कांद्याच्या निर्यातीला परवानगी 1 मार्च 2024 बांगलादेशात 50,000, UAE 14,400, 6 मार्च 2024 भूतान 550, बहरीन 3,000, मॉरिशस 1200, 3 एप्रिल 2024 UAE 10,000, 15 एप्रिल 2024 UAE 10,000, श्रीलंका 10,000 मेट्रिक टन। अशा पद्धतीने आतापर्यंत कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे। 1 मार्च 2024, 6 मार्च 2024, 3 एप्रिल 2024 आणि आता 15 एप्रिल 2024। मित्रांनो, 99,150 मेट्रिक टन इतक्या एकूण कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली होती। शेतकऱ्यांना फटका, देशातील कांदा उत्पादकांनी आशियातील कांदा मार्केट काबीज केले होते। मात्र भारताचे कांदा मार्केटचे ग्राहक बनलेले आशियाई देश आता पाकिस्तान, चीन, इजिप्त आदी देशांकडून कांदा खरेदी करून नफा कमवित आहे। निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे मात्र मार्केट हिरावून घेतले जात असल्याचा आरोप श्वान ओव्हरहेड एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीचे मालक राहुल पवार यांनी केला आहे। चला मित्रांनो, शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा। या व्हिडिओसाठी इतकंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।